तर मित्रांनी कारल्याचे भाज्या आहेत, थोडा आता लेट झाला आम्हाला पण संपलेले आहेत ते सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील. याच्यामध्ये काय आहे ताई? याच्यामध्ये पनीर आहे, मटर पनीर आहे का? मध्ये बटाट्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी पण आहे का? छोले आहेत, छोले छोले हा ही छोलेची भाजी आहे, भात डाळ हा ही डाळ आहे, भाकऱ्या ठेवतो आपण, तांदळाच्या भाकऱ्या असतात. मंगळवार आपण व्हेज स्पेशल मध्ये हे पुलाव असतो. पुलाव आहे काय? पुलाव असतो. ताई पार्सलची पण सोय आहे का? हो पार्सल देतो आपण, जेवायला इकडे देतो. अच्छा बुधवारची आपल्याकडे फिश असते, शुक्रवारचं आपल्याकडे मटन, अच्छा सॅटर्डेला आपल्याकडे खास करून बिर्याणी वगैरे असते का सॅटर्डेला? होती चव उत्तम आहे त्यांची. मी 2 वर्षापासून इथे येतोय. अच्छा आणि एकदम घरगुती जेवण असतं. अच्छा अच्छा आणि जी क्वालिटी मिळते त्याच्या प्रमाणात बरोबर गुणोत्तर आहे दोघांनी. मी राहायला चेंबूर. अच्छा चेंबूर वरून येतात. चव वाटते तुम्हाला? एकदम छान. अच्छा व्हेज खातो चव एकदम बरोबर. म्हणजे प्राइसच्या हिशोबाने कसं वाटतं? नाही एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल आहे. आणि मेन आपल्या घरची चव आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव शेडे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण आलो आहे अशा एक स्टॉलला भेट द्यायला मित्रांनो, तिथं व्हेज आणि नॉनव्हेजची उत्तम सोय आहे. असं कोकणी पद्धतीने जेवण मिळतं मित्रांनो. आज त्या आपण ताईची भेट घेणार आहोत. तर चला हे आपण भेटूया. इथे स्टॉलवरती काय काय भेटतो, नॉनव्हेज मध्ये असतो इथं मित्रांनो. बोलतात तर वाराचा नॉनव्हेज तुम्हाला भेटेल, वाराला नॉनव्हेज असतो आणि बाकी दिवस शाकाहारी असतो. ते पण आपण त्यांच्याकडनं आपण बघून घेऊया कसं. तर आपण इथे प्राइस बघणार आहोत मित्रांनो, आणि प्राइस रिजनेबल आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे, त्या पण आपण दाखवूया तुम्हाला. आणि इथे सर्व भेटतो मित्रांनो, भाकरी सगळं पासून सर्व काही आहे. तर आपण आता त्या ताईची भेट घेणार आहोत. तर चला आपण ताईला विचारूया आपल्याला काय काय भेटतो. आणि आता लाईन तुम्ही बघू शकता माझ्या मागे. स्टॉल 12:30 वाजता चालू होतो मित्रांनो, परफेक्ट. आणि बाकी लाईन बघू शकता 12:30 आता वाजलेत. आम्ही लवकर आलो होतो, आम्ही थोडा वेट केला पण आता परफेक्ट 12:30 वाजलेत आहे. तर बघू शकता लाईन, आताच लाईन बघा तुम्ही. चला तर आपण जाऊया ताईची भेट घ्या. तर मित्रांनो बघू शकता हा तुम्ही आजचा मेनू आहे मित्रांनो, आणि आज काय काय भेटणार आहे ते तुम्ही बघू शकता. आणि त्यासोबत तुम्ही प्राइस पण बघा की किती काय काय भेटतो आणि किती रुपयापर्यंत आहे. नमस्कार ताई. नमस्ते. काय नाव आपला? माझं नाव अक्षता शेवाळे. अच्छा. आणि कधी पण स्टॉल लावताय तरी पण? 2 वर्ष झाली मी इकडे जेवणाचा स्टॉल लावते टाटा मोटर्स प्रभावी. अच्छा 2 वर्ष झाली का तुम्हाला? हो. आणि आपल्या इथं व्हेज आणि नॉनव्हेज भेटतं? व्हेज ऑल डे असतं, मंडे टू सॅटर्डे. अच्छा. नॉनव्हेज आपल्याकडे बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असतं. अच्छा. शनिवारी बिर्याणी असते चिकनची स्पेशल. नॉनव्हेज मध्ये ताई आपल्याकडे काय काय भेटतं तरी पण? नॉनव्हेज मध्ये चिकन असतं, मटन असतं, अच्छा. कलेजी असते, वजरी असते, फिश असतात. बुधवारचे फिश असतात. ते पण वारानुसार आपल्याकडे नॉनव्हेज हो, भेटतं. बुधवारी जास्त मोस्ट फिश असतात आणि शुक्रवारी कलेजी असते, वजरी वगैरे असते. बरोबर. आणि आपल्याकडे टायमिंग काय आहे तरी पण? 12:30 वाजता आम्ही येतो. अच्छा. जेवण संपेपर्यंत मोस्टली 2:30 अच्छा. आणि तुम्ही म्हणजे फॅमिली पुढे? हो, ही माझी बहीण आहे, अच्छा. माझे मिस्टर आहेत, अच्छा. हे तुमचे मिस्टर आहेत का? आई आहे. अच्छा. आम्ही 3 कुटुंब मिळून हे काम करतोय. अच्छा अच्छा अच्छा. दाखवू शकाल का आता आपले काय काय म्हणजे जेवण आहे आता? ताई पार्सलची पण सोय आहे का? हो पार्सल देतो आपण, जेवायला इकडे देतो. अच्छा. आणि रोजचा मेनू तुम्हाला चेंज होत असतो? चेंज होतो. अच्छा अच्छा. रोजचा मेनू होत नाही, रिपीट होत नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे वाराला म्हणजे अलग अलग मेनू असतो तुमचा? अच्छा. बुधवारची आपल्याकडे फिश असते, शुक्रवारचं आपल्याकडे मटन. अच्छा. वेगवेगळ्या व्हरायटी भाज्या पण वेगळ्या असतात, म्हणजे पनीर, मशरूम, छोले, बटाटा, म्हणजे वेगवेगळ्या असतात. आठवड्याला कुठलीही भाजी रिपीट. सॅटर्डेला आपल्याकडे खास करून बिर्याणी वगैरे असते का सॅटर्डेला? अच्छा. मग तर मित्रांनी कारल्याचे भाज्या आहेत, थोडा आता लेट झाला आम्हाला पण संपलेले आहेत ते सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील. याच्यामध्ये काय आहे ताई? याच्यामध्ये पनीर आहे, मटर पनीर. मटर पनीर आहे का? मटर पनीर आहे. ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे. बटाट्याची भाजी पण आहे का? येल्लो बटाटा भाजी आहे. हे छोले आहे, छोले. छोले. हा ही छोलेची भाजी आहे. भात डाळ हा ही डाळ आहे. भाकऱ्या ठेवतो आपण, तांदळाच्या भाकऱ्या असतात. अच्छा. चपाती असते. मंगळवार आपण व्हेज स्पेशल मध्ये हे पुलाव असतो. पुलाव आहे काय? पुलाव. ओके ओके. एक पुलाव.
पुलाव. गुरुवारी आपल्याकडे स्पेशल शेवयांची खीर असते, गोड ठेवतो आपण. अच्छा, गोड ठेवतात का? हो, गोड गुरुवारी असतं, शेवयांची खीर असते. अच्छा अच्छा. मशरूम वगैरे सर्व भाज्या वेगवेगळ्या असतात, जशा अवेलेबल असतील बाजारात बरोबर. तशा भाज्या आपण बनवतो. म्हणजे त्या वारानुसार पण चेंज होतात ना हा काही? हा, वारानुसार भाज्या चेंज होतात आणि रिपीट नाही होतात. अच्छा अच्छा. आठवड्याला म्हणजे सर्व मेनू चेंज असतात. वेगवेगळे प्रत्येक आठवड्याला म्हणजे आठवड्यातले मेनू वेगवेगळे असतात. बरोबर बरोबर. ही भाजी डबल आठवड्याला रिपीट नाही होत. झालं का? तर मला काय घ्यायचंय? नाही, आपण नॉर्मल जर एक म्हणजे थाली घेतली, आपण व्हेज थाली घेतली तरी प्राइस काय असेल? 80 रुपये व्हेज थाळी आहे. अच्छा. पण पनीर वगैरे घेतलं तर त्याचा भाव थोडा वाढतो. अच्छा. आता आपल्याकडे व्हेज म्हणजे नॉनव्हेज थाली कशी भेटेल? व्हेज थाळी सुक्क चिकन थाळी आपली 150 रुपये. त्यामध्ये 2 प्रकारचे चिकन येतात, सुक्क येतं, ग्रेव्ही येतं, भात, 2 चपात्या. ओके मटन थाळी 220 रुपये. ओके. फिश थाळी प्रत्येक फिशवर आहे डिपेंड, तशाप्रमाणे त्याची प्राइस असते. बरोबर. तर ताई आपला ऍड्रेस सांगू शकता काय आहे आपल्या इथला? आमचं हे एपीस किचन टाटा मोटर्स जवळ आहे, टाटा अच्छा. मोटर्स प्रभादेवी. अच्छा आणि कॉन्टॅक्ट नंबर 9870683284. एक कॉन्टॅक्ट नंबर आणि अजून एक 9145462335. ओके. आणि हा कोणता रोड आहे ताई? हा मराठी उद्योग भवन जवळ आहे. मराठी उद्योग भवनच्या अच्छा. हा. कोणता? वीर सावरकर रोड. अच्छा. आणि मराठा उद्योग मराठी उद्योग भवनच्या पुढे भवनच्या टाटा पुढे, मोटर्स टाटा आहे. मोटर्स. टाटा मोटर्सच्या बरोबर गेटच्या बाहेर आमचं हो हो हो. ठीक आहे ठीक आहे चालेल. नमस्कार दादा. काय नाव आपलं? मी पराग खान. अच्छा. आणि कधीपासून आपण या स्टॉल वरती येत आहे? 6-8 महिने झाले मी इकडे येतो. अच्छा, म्हणजे जॉबला तुम्ही येतात का? हो. ओके ओके. आणि कुठून येतात तुम्ही? मी राहायला चेंबूरला. अच्छा, चेंबूरवरून येतात. ओके ओके. आणि कशी चव वाटली तुम्हाला? एकदम छान. अच्छा. व्हेज खातो म्हणजे चव एकदम जबरदस्त. बरोबर. घरच्यासारखं जेवण आहे. आणि आता तुम्ही काय खाल्लात? आम्ही आता कारल्याची भाजी आणि चपाती. अच्छा, म्हणजे तुम्ही तर आलात तर नॉनव्हेज वगैरे ट्राय केला का यांचा? नाही, मी नॉनव्हेज नाही खात. अच्छा, व्हेजिटेरियन आहे तुम्ही. ओके ओके. आणि तुम्हाला म्हणजे प्राइसच्या हिशोबाने कसं वाटतं? नाही, एकदम व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल आहे आणि मेन आपल्या घरची चव आहे. हा, ते तर आहे. बरोबर. आईचं वगैरे असं कोणती डिश खाल्ली तुम्ही? मटर पनीर आणि छोले अच्छा. आणि काय? कोथिंबीर वडी. ओके. आणि काय चव होती? चव उत्तम आहे त्यांची. मी 2 वर्षापासून इथे येतोय. अच्छा, 2 वर्ष झाली 2 तुम्हाला इथे? वर्षापासून येतोय. मला कधीच कसला त्रास झाला नाही अच्छा आणि एकदम घरगुती जेवण असतं. अच्छा आणि म्हणजे मसालेदार जरी असलं तरी असं काही म्हणजे तुम्ही चिकन का व्हेज का कुठलीही डिश का त्याच्यामध्ये त्रास काहीच होत नाही. आणि प्राइसच्या हिशोबाने तुम्ही काय बोलताय? प्राईस एकदम बेस्ट आहे, अफोर्डेबल. अच्छा. आणि जी क्वालिटी मिळते त्याच्या प्रमाणात बरोबर गुणोत्तर आहे दोघांनी. आणि तुम्ही इथं आलात की व्हेज पण खाता, नॉनव्हेज पण दोन्ही ट्राय करता का? व्हेज नॉनव्हेज फिश. अच्छा, Yes. फिश पण म्हणजे तुम्ही आला ते ट्राय करता. अच्छा, थँक्यू. थँक्यू. कधीपासून आपण इथे येत आहे? मला 1.5 वर्ष झालं. अच्छा, 1.5 वर्षापासून येत आहे का इथं? अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे प्राइसच्या हिशोबाने कसं वाटतं? मीडियम बरोबर रिजनेबल आहे सर्व. Reasonable. अच्छा. कोणती आज येऊन कोणती डिश खाल्लीत तुम्ही तरी पण? जास्त करून व्हेज व्हेजच खाता ना? आणि इथं दर म्हणजे किती म्हणजे तुम्हाला टाइम किती झाला इथे येऊन तरी पण म्हणजे किती वर्ष झाली असतील? समोरच्या ऑफिस मध्ये काम करतो. अच्छा आणि त्यांनी मला 1-2 वर्ष झालं. अच्छा. तुम्ही तो माझा मित्र आहे. अच्छा. आम्ही एका बिल्डिंग मध्ये काम करतो. अच्छा. आणि म्हणजे तुम्हाला इथे येऊन तुम्ही व्हेज पण ट्राय करता, नॉनव्हेज पण ट्राय करता का? दोन्ही. अच्छा नॉनव्हेज वगैरे नॉनव्हेज सगळं मस्त चांगलं तुम्हाला. अच्छा. आणि नॉनव्हेज मध्ये तुम्हाला काय आवडतं इथं? हे आपलं चिकन. चिकनच आवडतं. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, आपण आता पनीर वाटाण्याची भाजी घेतलेली आहे, म्हणजे पनीरची भाजी बनवू शकतो. आणि चपाती घेतलेली आहे. आणि आता फ्लॉवर आपण थोडा घेणार टेस्ट साठी. तर तुम्हाला या दाखवतो काय काय आहे. तर मित्रांनो, हे पनीर आहे आणि पनीर बघू शकतो मग इथे भरभरून देतात. आणि मित्रांनो, पनीर मटरची भाजी आहे ना 50 रुपयाची आहे. पण ही क्वांटिटी आम्हाला आता थोड्या टेस्ट साठी कमी आहे, म्हणजे क्वांटिटी तर भरपूर देतात हे लोक. आणि मित्रांनो बघून चपाती सोबत आम्ही खात आहोत आता. तर या आपण ट्राय करूया. तर मित्रांनो, हे पनीर आणि वाटाण्याची भाजी आहे, म्हणजे पनीरची भाजी आहे, कुठे पनीर मटर बोलू शकतो त्याची भाजी आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, घरी बनवलेलं आहे, म्हणजे फिरण्यावरती घरी बनवलं आहे. जेवण सर्व घरगुती भेटतो मित्रांनो. आता फिरण्यावरती घरी बनवलं आहे, टेस्ट मस्त आहे मित्रांनो. खूप आवडतं. आणि म्हणजे पनीरची भाजी खायचं स्टॉलवरती एकदम म्हणजे टेस्ट काय अलगच येते मित्रांनो. खूप चांगला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की किती घट्ट अशी भाजी आहे म्हणजे पनीरची.
मित्रांनो क्वांटिटी खूप जास्त आहे आणि म्हणजे प्राइसच्या हिशोबाने बोलायला ना प्राइस फक्त 50 रुपीज आहे, 50 रुपये म्हणजे 50 रुपयामध्ये तुम्हाला एवढी घट्ट अशी म्हणजे भाजी भेटणार आहे खायला मित्रांनो. आणि चव याची एक नंबर आहे, तुम्ही बघू शकता. आणि चपाती सोबत खायला मजा येते आणि जर तुम्ही खाल्लात ना तर राईस सोबत खायला तुम्हाला खूप मजा येईल. म्हणजे मित्रांनो स्टॉलवरची खाण्याची मजा आहे ना ती कुठंच नाही मित्रांनो. आणि मराठी माणसाच्या हाताची चव आणि अशा प्रकारे स्टॉलवरती असते ना मला खूप आवडतं मित्रांनो जेवायला. तर मी कुठं पण जेवतो मित्रांनो. खरंच एक पनीरची भाजी, मटर पनीरची भाजी आणि चपाती मी पण या टाटा मोटर्स जवळ आहे प्रभादेवी वेटला आलात ना टाटा मोटर्स येतं बाकी तुम्हाला सांगत. आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण खूप ऍड्रेस ते तुम्ही येऊ शकता ऍड्रेसवरती. तर चला म्हणते आपण आता ट्राय केलं, तुम्ही बघत असतात चपाती भाजी ट्राय केली, पनीरची मटर पनीरची भाजी होती खूप छान होती. आणि गर्दी मित्रांनो अजून आहे मित्रांनो, बघू शकता पाठी गर्दी पण. म्हणजे चव चांगली असते ना मित्रांनो की गर्दी नक्की नव्हते. आणि मित्रांनो प्राइसच्या हिशोबाने ना भरपूर एकदम स्वस्त आहे. भाकरी पासून मित्रांनो तुम्हाला डाळ 20 रुपयाला भेटते, आपला राईस आहे तो 20 रुपयाला भेटतोय, भाकरी 20 रुपयाला भेटते. अजून काय पाहिजे मित्रांनो. आणि हा कमर्शियल एरियातला म्हणजे ह्या लोकांना खूप म्हणजे प्राइस रिजनेबल आहे मित्रांनो. फक्त पनीर मटरची भाजी तर ती फक्त मला थोडी म्हणजे 50 रुपयाची वाटली, ते पण हॉटेलच्या हिशोबात 50 रुपये येतं. आणि क्वांटिटी चांगली येतात, खूप चांगलं जेवण होतं मित्रांनो. आणि पुढं हायजेनिक आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला असं काही तर बघायला भेटतात मराठी माणसं. आणि मराठी माणसाच्या जर जेवण बघत असणार खूप चांगला असतो. आला तर व्हिजिट करा मित्रांनो. तुम्हाला ऍड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन पुरा. तर मित्रांनो स्टेशन पासून जास्त लांब नाही आहे, 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. टाटा मोटरचा म्हणजे इथं एकच टाटा मोटर्स आहे इथं. तिथे या समोर तुमची आपली काही स्टॉल लावते मित्रांनो. या कधी पण इथं जेवायला या, खूप चांगलं जेवण मिळतं इथं मित्रांनो. मित्रांनो मराठी माणूस स्टॉल आहे, जेवण खूप चांगलं आहे, गर्दी बघू शकता. तर आपण मराठी माणसाला खूप सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो. आणि असं सपोर्ट होते यांच्यासोबत मित्रांनो. भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर ही व्हिडिओ आवडले असेल ना तर एक लाईक पण करायला विसरू नका. आणि जर तुमच्या एरियात असं काय स्टॉल वगैरे असेल, तुमच्या माहितीचा स्टॉल असेल तर नक्की तुम्हाला कमेंट करून सांगा. मी तिथे येऊन कव्हर करायचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो. तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओ. बाय.